नमस्कार मित्रांनो, 23 नोव्हेंबरपासून शाळा महाविद्यालय सुरू होणार आहेत. 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. या संदर्भात शासनाने पालकांकडून एक हमीपत्र घेण्यास सांगितलेलं आहे आणि ह्या हमीपत्राद्वारेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, शाळेत येण्यास परमिशन मिळणार आहे. तर हे हमीपत्र कशा पद्धतीचं असेल याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूयात किंवा त्याची माहिती पाहूयात. एक हमीपत्र या ठिकाणी आपल्याकडे आहे. शासन आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जर दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून, म्हणजे इथे दिनांक टाकायचे आहे, ज्या दिवशी शाळा सुरू होतील त्या दिवसाचे दिनांक या ठिकाणी टाकावे लागेल. पासून इयत्ता कुठली असेल तुमची ती टाका. शाळा सुरू झाली तर आपल्या पाल्यास शाळेत पाठवण्यासंदर्भात पालकाचा होकार किंवा नकार याबाबत हमीपत्र घेत आहोत, जेणेकरून शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावर, संस्था स्तरावर आणि शाळा स्तरावर योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल. शासनाचा संदर्भ आहे म्हणून या ठिकाणी सुरुवात त्या संदर्भात दिलेली आहे. नंतर हमीपत्र आहे पहा, दिनांक आहे, कोणत्या दिवशी तुम्ही ते हमीपत्र देत आहेत ते दिनांक लिहायचे. आपल्या पाल्याचे किंवा विद्यार्थ्याचे पूर्ण नाव टाकायचे. वडिलांकडून घेतोय आपण, पालकांकडून घेतोय म्हणून विद्यार्थ्याचं नाव टाकायचे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील आपल्या पाल्याची इयत्ता, ह्या वर्षामध्ये तुम्ही तुमचा मुलगा कुठल्या इयत्तेत आहे ती इयत्ता टाका, तुकडी टाका. त्यानंतर पालकाचे संपूर्ण नाव, वडिलांचे काय असेल किंवा पालक म्हणजे जे सांभाळणारे आहेत त्या पालकांच्या बाबतीत ह्या ठिकाणी विचार केला. वडील असेल तर वडील, आई असेल तर आई, कोणाचाही चालू शकेल घरामध्ये पालक म्हणून. सध्याचा राहण्याचा पत्ता, पालकाचा मोबाईल नंबर, कॉलिंगचा असू द्या किंवा व्हॉट्सअपचा असू द्या, दोघांपैकी एक किंवा दोन्ही दिले तरी चालते. शासन आदेशानुसार जर दिनांक टिंब पासून शाळा सुरू झाली तर आपल्या पाल्यास शाळेत पाठवण्यासाठी आपण तयार किंवा इच्छुक आहात का? होय नाही आहे या ठिकाणी टिक मार्क करायचे. तुम्ही तर तयार असाल तर होय पुढं टिक मार्क करा, नसेल तर नाही पुढं टिक करा. पालकाची जबाबदारी, पालकांची जबाबदारी काय आहे ती देखील या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामुळे पालकांनी ही व्यवस्थित वाचून हमीपत्र दिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो, ह्या सगळ्या सूचना तुमच्यापर्यंत आल्यात असं त्याचा अर्थ होणार आहे. सूचना काय आहेत पालकांसाठी? मुलांना घरातून मास्क घालून पाठविणे, सोबत पाण्याची बाटली व हातरुमाल देणे. दुसरं आहे मुलांना मास्कची सवय लावणे. त्यानंतर आहे तोंडाला स्पर्श न करण्याची सवय लावणे, हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावणे. हे पालकांनीच करायचे, घरीच सवय लावायचे आहेत, घरूनच ही सवय लागली पाहिजे. त्यानंतर घरातील अँड्रॉइड मोबाईल फोन आवश्यक वेळेसाठी मुलांना पालकांच्या नजरेखाली उपलब्ध करून द्यावेत. मोबाईल द्यायचे आहेत पण पालकांच्या नजरेखाली, म्हणजे विद्यार्थी खरंच ऑनलाईनसाठी फोन वापरतो का किंवा अभ्यासासाठीच वापर करतो की इतर कुठल्या टाईमपाससाठी करतो हे देखील पालकांनी पाहणं गरजेचं आहे. पालकांनी पाल्य आजारी असल्यास पाल्य शाळेत पाठवू नये ही देखील काळजी घ्यायची आहे. आणि शेवटी पालकाचं नाव आणि विद्यार्थ्याची सही, पालकाची सही, दोघांची सही असणार आहे. अशा पद्धतीचं हे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून भरून घेतलं जाणार आहे आणि नंतर ह्या हमीपत्राद्वारेच शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्या संदर्भात हे हमीपत्र अशा पद्धतीचं असू शकतं. या हमीपत्राचा विचार पालकांना आता करणं गरजेचं असणार आहे. अशा पद्धतीचे हमीपत्र तुमच्याकडे देखील येईल किंवा शाळा महाविद्यालयातून उपलब्ध करून दिलं जाईल. ते हमीपत्र भरून द्यायचे आहे. थोडीशी आपल्याला त्याविषयीची माहिती असावी म्हणून आपण हे हमीपत्र या ठिकाणी पाहिले. चला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या आणि आवश्यक शैक्षणिक माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.